वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. रोज सकाळी मी एकटी उठलेली असते. विचार आज माझा अंशू उठला आहे. अंशू आज 6:30 वाजल्यापासून उठला. आम्ही बाहेर वॉक वगैरेला जाऊन आलो. आत्ताच येऊन नेमकं बसलो. त्याला बोलली अंशू जरासं झोप. बोलतो नाही मम्मी मला झोपायचं नाही, कारण की अंशू आज 6:30ला उठला. त्यांना क्रॅम्प येत होते, तर मग ते जोरजोरात ओरडायला लागले, क्रॅम्प येत होते. तर मग ते अंशू पण उठून बसला आणि मी पण उठली. मग त्याच्यानंतर अंशूने थोडे त्यांचे पाय वगैरे दाबून दिले. ते झोपलेत. आता त्यांना खूप क्रॅम्प येतात, ते खूप ना ऐकत पण नाही ना. ते हॉस्पिटलमध्ये चला म्हटलं पण नको मी नाही जात. चौदाची मेहंदी रात्री काढली होती. मला जर कोणी आनंद झोपून घेते मी झोपून गेले. ते अंशुडी आली बघा. बाहेरून येताच त्याने कपडे काढून ठेवले आणि बोलतो मी एक काम कर, मला पाणी लाव आंघोळीला, मी सगळं उठलं आहे. आता सर्व झोपले म्हणून ठीक आहे. आणि सकाळी सकाळी मला 70 रुपयाचा फटका दिला. पहिले तर आला, मला बोलला मम्मी तोंड बिन धुवून घेतला. बोलतो मम्मी चला आपण वॉकला जाऊन येऊ. आणि त्याच्यानंतर बोलतो आपण आहे ना, हो हो ते तर दाखवलंच नाही आपण. ते बघ थांब दाखव. 70 रुपयाचा फटका दिला. बोलतो मम्मी 1000. आणि त्याच्या काकाला 1000 रुपयाचा दिला रात्री. तेच सकाळी सकाळी सांगतो. तू काय केलं? बोलतो मम्मी मी तोंड वगैरे धुवून मस्त येतो, आपण डोसा घेईन, मला डोसा घेतो. पण डोसाचं चालूच नव्हतं एवढ्या सकाळी. तर मग त्याच्यानंतर काही नाही घेतलं. काय घेतलं ते चॉकलेट वगैरे तुझे काय ते चिप्स काय डार्क फॅन्टॅस्टिक. बघा आम्हाला सकाळी सकाळी हा फटका बसलेला आहे. आणि रात्री त्याच्या काकाला त्याच्यावर मोठा फटका बसलेला दाखवते तुम्हाला. तुम्ही दाखव. आणि काय केलं रात्री त्यांनी काय आणलंय, काकाला 1000 रुपयाचा फटका बसवलाय त्याच्या काकाला, म्हणजे त्याच्या आप्पाला. तो मधले माझे दीर आहेत त्यांना काका बोलतो, आणि जे सर्वात बारके आहेत ना त्यांना आप्पा बोलतो. तर कधी कधी तुम्ही पण कन्फ्यूज होत असते ना, कोणाला काका बोलतो का आप्पा बोलतो. तर ते सर्वात बारके दीर आहेत माझे त्यांना आप्पा बोलतात, आणि जे मधले आहेत ना त्यांना काका बोलतो. सकाळी सकाळी गेलो बोलतो बाबी, ते त्याला बोलली झोपून घे बेटा, एवढा लवकर उठू नको, 6:30 उठला. तर बोलले एवढं झोपून घे. बोलतो नाही बघा त्याच्या काकून आणलं एक हे 2 आणि हे 4. मला असं सांगायचं. अरे बाकीचे सांगायचं आम्ही ही अशी गनला असं लोड दे. मीठ लाव ना तो. टाका. बघा बघितलं त्यामुळे मी दाखवते त्याची पूर्ण. दाखव ना म्हटलं मागं फिर ना, माझ्या फोनवर उडन ना अंशू. तुझी मागची दाखव ना बॅग. खाली पॅन्ट घातली नाही आणि हाफ पॅन्टवर बघितलं. त्याची पिचकारी वगैरे त्याची शॉपिंग झाली तरी अजून बाकी. त्याला मला सकाळीच काय बोलतो माहिती आहे का, मम्मी एक काम करते का गं, तू डोसा घेऊ नको मला, आपण एक काम करू, मला त्या पैशांचा कलर घेऊ. पहिले मला असं वाटलं काय बोलतोय पोरगा. तर मी त्याला बोलली काय रे तुला डोसा खायचा, इडलीवाले बोलली इडली खा अंशू, बाहेर इडली मस्त आहे. आणि यावरतून आम्ही वॉक करून राऊंड पण मारून आलो. तर बोलतो मम्मी इडली नको, एक काम कर डोशाच्या पैशांचा कलर घ्यायला चलते का. बोलली हां. लेक काना खाली देईन, चल घरी. मग म्हणतो एक काम कर चल घरी, मला आहे ना आंघोळीला पाणी लाव, मग चहा चपाती बनवून दे मला तुपाची. बोलली ठीक आहे बनवून देते. एवढ्या 3-3, 4-4 पिचकाऱ्या आम्ही घेतलेल्या आहेत. बघू आता आम्ही होळी कसं खेळतो, कारण की आता त्याचे जे मित्र आहेत अर्धे
ते तर कोणी बाहेर जाणारे खेळायला होळी, बाकीचे आहेत त्यांचे आता. बाकीचे आणि जे आणि आणि जे बाकीचे लेडीज आहे ना, ते ना नंतर आम्ही टेरेसवर डीजे लावणार आहे, होळी खेळणार. टेरेसवर आम्ही डीजे लावणार आहे, याला सांगितलंय लोकांनी डीजे लावणार आहे. तू सांगितलं ना पण. तर आता त्याच्या ट्युशनमध्ये तर होते होळी, त्याच्या ट्युशनमध्ये म्हणजे भरपूर महत्त्व 10-11 वाजेपर्यंत ट्युशनमध्ये खेळतो. पण बघू आता एवढं आणलं आहे. आणि त्याचं ते एक गोष्ट सांगू तुम्हाला, ते आणून 5 मिनटं नाही झालं तर त्याचा मागचा पट्टा तुटला आहे. तर त्याच्या काकीने काहीतरी जुगाड करून ते लावलं आहे ना. अरे हा 5च मिनटं झालं ते आणून. अरे अरे ही ना 3 का 5 लिटरची बादली तिने असं लावलं तर हेच तुटून गेलं. तर त्याचे बेल्ट होते ना जे त्या दिलेले, अरे मी फुल भरली होती ते. तर त्याने फुल भरून घेतली, मागे टांगली ना, तिथे एका 1 सेकंडमध्ये तुटलं ते. त्याच्या काकीने वाटतं नाडे बांधलेत त्याला. काय करणार, आता काही ना काही जुगार करावंच लागेल ना. कारण एवढी मागं मुलाची थोडी आम्ही फेकून देणार आहे, सांग बरं. हां अजून आहे ना, मला तर वाटतं छोट्या रूमच्या वरती थोडेसे लहान कलर असणार. अगं बाई, व्हिडिओज सांगते का? छोट्या रूमच्या वरती म्हणजे आमच्या घरात त्याच्यावरती आम्ही कलर ठेवलेले आहेत थोडे गेल्या वर्षीचे. मी बोलले काय सांगते, मला तर वाटतं. अरे आम्ही लोक आहे ना, जेव्हा होळी असते ना, रंगपंचमी नाही होळी ते जाळतात ना, तेव्हाच मी माझ्या मित्रांसोबत होळी खेळायला लागतो. बघू आता किती जोरात खेळणार आहे होळी आणि किती नाही. अरे मी तर ना सगळ्यांच्या डोक्यामध्ये कॅप्सूल टाकून देईल, म्हणजे ना त्यांच्या डोक्यातून कलर निघत राहील. बाबा मी तर निघणारच नाही मग बाहेर. तू तर अरे तू निघणार नाही ना, मी ना घराची चावी घेऊन जाईल, मग नंतर दरवाजा खोलणार, मग नंतर तुझ्यावर असं पिचकारीने पाणी टाकून गुलाल टाकणार, नंतर काकीच्या इथं जाऊन करून पिचकारी. मागच्या वेळेस मी तेच केलं होतं. तुझे प्लॅन आता आम्हाला माहिती पडले ना. पण तुम्ही झोपल्या असणार ना. बघितलं कसं हा लवकर. मागच्या वेळेस काकीसोबत असंच केलं होतं, खिडकीतून असा गुलाल फेकला होता. चला आता अंशूचे बघितलं तुम्ही पिचकारी ते कसं आहे, त्याची शॉपिंग झाली तरी अजून बाकी आहे, त्याचे कलर बाकी आहे. कलर्स अजून माझे कलर्स बाकी आहे. आणि माझी काल मी आणणार होती कलर्स, कारण की काल मी डिमांडला गेली होती, पण का आणले नाही माहिती का? हा पोरगा चांगला नाही आहे. हा पोरगा आणला ना का एका मिनिटात. काय काय राहिले, होळीचे गॉगल्स, कलर्स आणि ते होळीचे केस नाहीत का जोकर सारखे, ते अजून एवढं बाकीच आहे याचा. मी कालच आणणार होती कलर, पण बोलले नको, एकदा आणून ठेवलं घरात. हा पोरगा आहे ना, अजून पोरांना म्हणतात ना, जो बाहेर येते ना त्यांना उडवा आणि खाली गेलं का तेच नाटक करा, म्हणून मी नाही आणली. आता बघू, आता त्याचे कलर राहिलेत, पिशव्या राहिल्या आणि वरती अजून पिशव्या कलर वरती पडले. नाही पिशव्या नाहीये वरती, कलर आहे फक्त. तर बघू आता, जाऊ द्या. चला, त्याची शॉपिंग कशी वाटली तुम्हाला होळीची नक्की सांगा. नाही पण मी कलर तू पिशव्या नाहीये, 2 पॅकेट का 3 पॅकेट मी पिशव्याचे घेईन. एवढं आम्ही जिंदगीत घेत नव्हतो. आमच्या पप्पा एक पिचकारी आणायचे. आम्ही लोक आहे ना, मी पहिले सकाळी 6:30ला उठणार, मग ती माझी समोर एक फ्रेंड राहते, तिच्यासोबत मी पिशव्या भरवणार आहे. समोर एक फ्रेंड आहे, त्यासोबत अशी पिशव्या भरेल, होळी पिचकारीमध्ये असं पाणी भरणार. मग नंतर माझा एक अजून एक मित्र तो येईल ना उठून, त्याच्यावर आम्ही टाकू पाणी. जाऊ दे, लहान आहे असं वाटतं, जाऊ दे, एन्जॉय करू दे. आम्ही पण खूप एन्जॉय केलं. हा हे पण करणार टेरेसवर. आम्ही खूप म्हणजे खूप माझ्या मम्मीच्या घरी ना खूप एन्जॉय केलं. मम्मीला तर आवडत नव्हती माझ्या. मम्मी म्हणायची घर घाण करता तुम्ही, पण आमचे पप्पा आहे ना, पप्पा खूप आम्हाला मस्ती करायला मस्त, म्हणजे 6-7लाच उठून पप्पा काय करायचे, आमच्या घरात मोठी बकेट होती कलरची एक, एवढी मोठी. ती बकेटमध्ये तेवढ्या भरून पप्पा पिशव्या भरून ठेवायचे. आणि ते पण आमचे पप्पा माहिती आहे डिवाईड करून ठेवायचे. आम्ही 3-4 जण होतो ना, तर डिवाईड करून ठेवायचे, कलर बिलर तेच सगळं टाकून. एवढ्या बी 1 बाल्टी पिशवी म्हणजे 1 बाल्टी फुगे तुझे, 1 बाल्टी तुझे, असे सकाळी बनवून ठेवायचे. माझी मम्मी फक्त काय करायची, उठून आहे ना मटण चिकन बनव हेच करायचे, पण मम्मीला आवडायचंच नाही. मम्मीने कधीच आमच्या होळी खेळली नाही. एवढ्या आमच्या पहिले आम्ही चाळीमध्ये राहायचो ना. बघा नाही बेटा, मी नाही खात. आम्ही चाळीमध्ये राहायचो ना, तिथं तर एवढी होळी खेळायची माहिती तुम्हाला. जर तुमचं दार बंद राहिलं ना, एक जण 2-2, 3-3 ड्रम पाणी, आणि तुमचं दार बंद राहिलं ना का तुम्हाला दार ठोकून ठोकून बाहेर बोलायची.
आमचं पण डाळ ठोकायचे, पण मम्मी माझी खोलायचीच नाही डाळ. तिखट फक्त मग आमचे पप्पा खेळून आले ना, मग मम्मीला थोडंसं असं लावायचे कलर, बस. माझ्या आई तेवढाच कलर खेळायचे, बाकी कलर नव्हती. पण आम्ही पप्पा आम्हाला खूप एन्जॉय करायचे, म्हणजे का तुम्ही खेळा, स्वतः कलर बनवून द्यायचे, फुगे बनवून द्यायचे, लय एन्जॉय केलं. पप्पांच्या आणि मम्मीच्या राज्यात आम्ही खूप मस्त होळी खेळलो. लग्न झाल्यापासून काही एवढी खेळली नाही. बघू आता या वर्षी जर खेळलो तर नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. मी सांगू तुम्हाला, आम्ही सांगू तुम्हाला. सकाळी सकाळी मी मम्मीला उठवलं ना, मला आदत आहे उठायची. त्याला आदत आहे उठायची. 12 वाजता 10 वाजता काय काय असं, पण मम्मी तर वॉकिंगला जातच राहते, तेव्हा उठू शकते ना 6:30ला मला. ठीक आहे, मी वॉकला गेली ना मग याला उठवा ना. मम्मी तू वॉकला काय जाते, त्यांना बोल ना एक दिवस सुट्टी घ्यायला ठीक आहे, होळीच्या दिवशी. ठीक आहे. चला आता मी याला चपाती बनवून देते, चहा चपातीचा नाश्ता देते. अंशूची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. चला आता मला याला चपाती आणि चहा देतो, तो पण तर 8:30 होत आले माहिती तुम्हाला सर्व बकवासमध्ये. तर काय बनवायचं काहीतरी बनवायला घेते. चला भाजी चपाती बनवते, मेथीची भाजी बनवते, त्याच्यानंतर चपाती बनवते, कारण की 2 दिवस झाल्या मी राईसच बनवला. नेले चिडताले रात्रीच एवढे ओरडत होते, बोलतात तुम्ही फक्त राईस बनवतात, तुम्ही तर खातात. मी रात्री पुलाव बनवला होता, यांनी खाल्ला, तर माझ्या जावेने पण पुलावच बनवलेला. त्यांनी बटाट्याची भाजी बनवली, ती खाल्ली. बोलतात तुम्ही राईस बनवतात, ते मला नाही आवडत. बोलले जाऊ दे, आता मेथीची भाजी चपाती बनवते, याला तुपाची चपाती चहा देते, नंतर माझ्या कामाला जाते. अंशूची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. चांगली वाटली असणार, खूप चांगला आहे. बघितलं, तुमचं मन माझा पोरगा पण आणि आवडतं. ऐका, ही वाली पिचकारी आहे ना, ही वाली पिचकारी मी 2 वर्षाच्या होळीपासून वापरतोय. आमच्याकडे होती तरी आम्ही नवीन घेतली म्हणजे ना. अरे नाही, 2 वर्षापासून वापरतोय पिचकारी, म्हणून नवीन घेतली. आणि बघ ना ही किती टाईट आहे, तरी पण मी या पिचकारीला होळीमध्ये खेळणार. असं खोलून पाणी टाकणार. चला बाय, आता मला काम आवरायचं आहे थोडंसं. बाय. अंशूची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय. काय कर पिल्लू. बाय.